हाय, हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात? लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड आपण बघणार आहोत. रोजच्याच प्रमाणे आजचा भाग पण खूप छान झालेला आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. प्रेक्षकांनो, आपण रोजच वाट बघतोय की पार्थ आणि काव्या, जीवा आणि नंदिनी आज एकत्र येतील, पण रोजच त्यांच्याबरोबर काही ना काही कांड होत आहे. ते एकत्रच येत नाही. आजही असंच काही दाखवले आहे. तर चला बघूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे उद्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. काल आपण बघितलेलं असतं की काव्या आणि पार्थ जीवाला आणि नंदिनीला एकत्र आणण्यासाठी त्यांना मिलन कॅफेमध्ये पाठवतात आणि पार्थसुद्धा काव्याला व्हॅलेंटाईनचं गिफ्ट देण्यासाठी तयारी करत असतो. पार्थ विचार करत बसलेला असतो की काय असं गिफ्ट द्यावे ज्याने काव्याला ते नेहमी लक्षात राहील. प्रेक्षकांना आपण बघतो की जीवा मिलन कॅफेमध्ये आलेला असतो. त्याच्यानंतर नंदिनी पण तेथे येते. दोघे एकमेकांना बघतात. इथे नंदिनीला अपेक्षा असते की जीवा तिच्यासाठी खुर्ची ओढून तू बस म्हणेल, पण जीवा तसं काही करत नाही आणि स्वतःच खुर्ची घेऊन बसतो. नंदिनी पण राग खुर्चीवर बसते आणि विचार करते की भेटायला बोलवलंय म्हटल्यावर किमान बायकोसाठी खुर्ची मागे घेऊन हसऱ्या चेहऱ्याने म्हणतील आधी तू बस. पण यांना कधीच जमत नाही की बायकोला काहीतरी स्पेशल वाटले पाहिजे. जीवा विचार करत असतो की अरे, ही टिपिकल गर्लफ्रेंडसारखी नाही आहे, म्हणून तर मी खुर्ची मागे नाही घेतली ना. प्रेक्षकांनो, इथे हे दोघेही फक्त मनातच बोलत असतात. नंदिनीचे चालू असते की तसं यांच्याकडून कधी काही अपेक्षा करूच नये. जीवा नंदिनीच्या मनातलं ओळखतो आणि म्हणतो, तू मला भेटायला बोलवलं ना, मग असं मनातल्या मनात बोलण्यापेक्षा थेट बोल ना माझ्याशी. लगेच नंदिनी उत्तर देते, 1 मिनिट, मी कधी तुम्हाला भेटायला बोलवलंय? तुमचा मेसेज आलेला होता मला, म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. जीवा म्हणतो, मी कधी तुला मेसेज केला? आणि हो, तुला यायच्या आधी सांगितलं ना मी, तू काही तुझ्या मागे मागे करणार नाही. त्याच्यामुळे मी काही तुला भेटायला बोलवलं नाही, उलट तूच मला भेटायला बोलवलं आहे. नंदिनी म्हणते, शक्यच नाही, मी तर तुम्हाला मेसेज केलेलाच नाही. आणि हो, ज्यांना एकटं राहायची सवय झाली आहे ना, त्यांच्या आवडीनिवडींचा मी विचार करणार नाही. आणि दोघेही म्हणत असतात की मी सकाळपासून फोनच बघितलेला नाही. मग जीवाची टूप पेटते. अरे, सकाळी तर माझा फोन आणायला दादाला काव्याने रूममध्ये पाठवलं होतं. आणि नंदिनी म्हणते, अरे हो, माझा पण फोन काव्यानेच आणून दिला ना. मग दोघांच्याही लक्षात येते की अरे, हे काम ह्या दोघांनीच केलेलं दिसतंय. जीवाच्या फोनमधून नंदिनीला मेसेज केला आणि नंदिनीच्या फोनमधून जीवाला. पण जीवा म्हणतो, अरे, माझ्या फोनचा पासवर्ड दादाला माहीत नाही. नंदिनी म्हणते, माझ्या पण फोनचा पासवर्ड काव्याला माहीत नाही. पण नंदिनी म्हणते, अहो, हे काव्य आणि पार्थ आहे. त्यांनी त्यांच्या प्रेमाचा गुंता सोडवला आणि आता आपल्या प्रेमाचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. पासवर्ड शोधण्यात त्यांना काही अवघड नाही. जेव्हा म्हणतो, त्यांना त्यांचा गुंता सुटल्याचा एवढा आनंद झाला की ते आता त्या आनंदात आपलाही गुंता सोडवत आहे. दुसरीकडे पार्थ बसलेला असतो. तो विचार करतो की काव्यासाठी काय गिफ्ट द्यावे. पार्थ म्हणतो, रम्याने आयडिया छान दिली आहे. असं काही केलं पाहिजे की ज्याने काव्याच्या लक्षात राहील. तो विचार करत असताना पेन्सिलला टोक करत असतो आणि चुकून ब्लेड त्याच्या बोटाला लागतं. बोटातून रक्त येत असतं. मग पार्थला आयडिया सुचते. तो छान काव्याचं स्केच तयार करतो आणि काव्याच्या गळ्यातल्या नेकलेसला त्याच्या रक्ताने काढतो. दुसरीकडे जीवा आणि काव्या एकमेकांना म्हणत असतात, एवढा राग येत असेल तर कशाला थांबायचं. पण जीवा म्हणतो, चल आपण निघूया. पण तेवढ्यात कॅफेमधले आजूबाजूचे सगळे लोक त्यांच्या अवतीभोवती जमा होतात. एक जण म्हणतो, अरे, इथे जीवा नंदिनी आहे, #नंदिनी ट्रेंडिंगमध्ये होतं ना. जीवा म्हणतो, 1 मिनिट, तुम्ही समजताय तसं काहीच नाही. नंदिनी पण म्हणत असते, अहो, आम्ही आता निघणारच होतो. त्यातला एक जण म्हणत असतो की आता आम्ही तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. अजून एक जण म्हणतो, आम्हाला माहिती आहे तुमचा आज काहीतरी प्लॅन असेल आज, पण सॉरी, आम्हाला ना तुमच्याकडून ह्या स्पेशल दिवशी काहीतरी खूप ऐकायचं आहे. जेव्हा म्हणतो, आमच्याकडून असं काय ऐकायचं आहे? त्यातला एक जण म्हणतो, तुम्ही दोघं ना आमच्यासाठी प्रेमाचे गुरु आहात. तुम्ही दोघं आमचे इन्स्पिरियन्स आहात. जेव्हा गोंधळात पडतो आणि म्हणतो, आता काय करायचं, यांना काय सांगायचं? नंदिनी म्हणते, हो ना, आपले कोणते गुंते आपल्यालाच माहिती, यांना काय सांगणार त्याबद्दल? त्यातला एक जण म्हणतो, अहो, तेच तर ऐकायचं आहे जे आम्हाला तुमच्याबद्दल आजपर्यंत माहीत नाही. दुसरी एक जण म्हणते, तुमचा बॉन्ड एवढा छान आहे की तुम्ही दिलेल्या टिप्स आमच्यासाठी खूप उपयुक्त होतील. आणि सगळे टाळ्या वाजवतात, त्यांना प्रोत्साहन देतात. आता मात्र जीवा आणि नंदिनीला त्यांचं ऐकावं लागतं. पुढे
पार्थ त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. तेथे काव्या येते. प्रेक्षकांनो, काव्या रूममध्ये येऊन दरवाजा लावून घेते. पार्थ काव्याला बघून खूप खुश होतो. काव्या लाडात येऊन पार्थ जवळ जाते आणि पार्थ पार्थ म्हणत असते, पण पार्थ तिच्यापासून दूर जातो. काव्या म्हणते, अहो काय झालं देशमुख? पार्थ म्हणतो, मी रुसलो आहे. काव्या लाडात येऊन म्हणते, अरे देवा, काय झालं आमच्या बोक्याला रुसायला? अरे हो, मी मगाशी फिरकी घेतली म्हणून रुसलाय का बोका? प्रेक्षकांनो, येथे दोघांचा चांगला रोमांस चालू असतो. काव्या म्हणत असते, मला माझं गिफ्ट हवं आहे. पार्थ म्हणतो, हो, मी तुम्हाला खूप मोठं गिफ्ट देणार आहे. दुसरीकडे वसू आत्या रम्याला विचारत असते, अगं रम्या, तू असं काय मोठं केलं आहे? रम्या म्हणते, अगं मी काहीच नाही केलं, मी फक्त पार्थला आयडिया दिली होती. आता काव्या पार्थ काय करेल माहीत नाही, पण त्यांच्या व्हॅलेंटाईनला मस्त रंग येईल. बिचाऱ्या वसू आत्या खूप घाबरतात. पार्थ काव्याला त्यांनी काढलेलं काव्याचं स्केच दाखवतो. काव्याला ते स्केच खूप आवडतं. ते म्हणते, अरे वा, किती छान काढलंय. पार्थ तिला दाखवत असतो, यात काहीतरी वेगळं आहे ना? तो स्केच वरच्या त्याच्या गळ्यातल्या नेकलेसवर बोट ठेवतो आणि काव्याचं लक्ष जाते की पार्थच्या बोटाला बँडेज लावलेलं असतं. काव्या म्हणते, अहो बोटाला काय झालं तुमच्या? पार्थ म्हणतो, काही नाही, एवढं काही नाही झालं, छोटासा कट लागला आहे, पण तुम्ही ते सोडा ना. हे बघा ना. काव्या म्हणते, नेकलेस ना, खूप छान आहे नेकलेस आणि रंगही छान आहे. पार्थ म्हणतो, रंग वेगळा आहे ना? प्रेक्षकांनो, पार्थला इथं वाटतं की जर मी सांगितलं हे माझ्या रक्ताने रंगवले तर काव्या खुश होईल, म्हणून तो म्हणतो, हे माझ्या रक्ताने रंगवलं आहे. पण काव्या इथे खूप भडकते आणि एक सणसणीत पार्थच्या कानाखाली लावून देते. पार्थ बिचारा, त्याला काही समजत नाही की काव्याला काय झालं आहे. प्रेक्षकांनो, खरं तर ते काव्याला खुश व्हायला पाहिजे की पार्थ तिच्यावर किती प्रेम करत आहे, पण काव्या भलतीच भडकते. दुसरीकडे दाखवतात रम्या मस्त बसून आपल्या नखांना नेल पॉलिश लावत असते आणि म्हणत असते, हॅपी व्हॅलेंटाईन डे, आणि वेड्यासारखी हसते. प्रेक्षकांना खरं तर रम्या प्रत्येक वेळेस काही ना काही कांड करत असते, पण तो सक्सेस होत नाही. मागे पण तिने काव्याच्या फ्रूट सॅलेडमध्ये विष घालवलं होतं, ते काही सक्सेस झालं नाही, पण आज तिने केलेला प्लॅन मात्र सक्सेस झाला. तिने पार्थ काव्यामध्ये भांडण लावून दिलं. दुसरीकडे दाखवतात जीवा आणि नंदिनी बसलेले असतात. त्यांच्याभोवती कॅफेमधले सगळे लोक बसलेले असतात. जीवा म्हणतो, विचारा काय विचारायचं आहे, पण त्याआधी सगळेच म्हणतात, तुम्ही आधी काहीतरी घ्या ना. आधी जीवा म्हणतो, हे सगळं राहू द्या, आधी तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. मग त्यातले सगळेच एक एक जण प्रश्न विचारतं. एक जण म्हणतो, नंदिनी मॅडम, तुमच्या नात्याला असं कोणती गोष्ट आहे ती स्पेशल बनवते? प्रेक्षकांनी इथे जीवा आणि नंदिनी एका सुरात म्हणतात, भांडण. हे सगळं ऐकून एक जण म्हणतो, बघा, असा बॉन्ड पाहिजे, ह्याला म्हणायचं पॉवर कपल. एखादे दुसरे असते तर ते म्हणाले असते, आमचं प्रेम आम्हाला स्ट्रॉंग बनवतं, पण हे चक्क म्हणाले भांडण. त्यातलं अजून काही जण विचारतात, पण तुम्ही भांडल्यावर तुमच्यामध्ये एकमेकांना सॉरी कोण म्हणतं? नंदिनी म्हणते, आमच्यात सॉरी कोणीच म्हणत नाही, आणि चुकून एखाद्याने सॉरी म्हटलं तर ते समोरच्याला दिसत नाही. आणि नंदिनीला इथं आठवते की ती हॉस्पिटलमध्ये जीवाला चहा देते. त्या चहाच्या कपावर सॉरी लिहिलेलं असतं, पण जीवा ते काही बघत नाही. उलट जीवा तो कप दुसऱ्या कपात ठेवून देतो. जीवा म्हणत असतो, आपण एखाद्यावर किती प्रेमाचा वर्षाव केला ना, तरी समोरच्याला ते कळत नाही. त्यातले काही म्हणतात, हे असंच असतं, कारण सगळेच जीवा नंदिनी नसतात ना. जीवा आणि नंदिनी मनातल्या मनात विचार करतात, हे सगळेच डोक्यावर पडलेले आहे. काही बोललं की लगेच टाळ्या वाजवतात. नंदिनीताई, तू रागवलीस ना जीवावर, हे खरंच चांगलं झालं. त्यामुळंच तर त्याला 21 दिवसांचं व्रत करण्याची आयडिया आली. त्याच्या ह्या व्रतामुळे कितीतरी मुलांना प्रेरणा मिळाली आहे. अगं, पण तुझे बाबा तर एवढे डेंजर आहेत, मग तुझ्या बाबांना जीवाने कसं मनवलं? त्यातला एक जण म्हणतो, हां, ते तय्यबली का? आणि सगळे खळखळून हसतात. प्रेक्षकांना येथे त्यातला एक जण म्हणतो, नंदिनीताई, नी तुम्हाला निवडलं म्हणून तर बाबांचा हात सोडून तुमच्याबरोबर आली ती. जीवाना इथे मस्त शेर म्हणत असतो. सगळे इर्षाद म्हणतात. तो म्हणतो, आमचं नातं असं आहे ना, मी त्यांच्या आपल्यात नाही आणि ते माझ्या गैरोमे नाही. सगळे खुश होऊन टाळ्या वाजवतात. त्यातला एक जण म्हणतो, पण तुम्हाला असं नाही वाटत का, प्रेमात एक लिमिट असावा वेडेपणा करण्याचा? नंदिनी म्हणते, अजिबात नाही. आमचं असं म्हणणं आहे की प्रेमात सगळ्या सीमा ओलांडून प्रेम करावं, कारण शहाणपणावर जग चालतं, पण प्रेमाच्या दुनियेत वेडेच लागतात. दुसरीकडे दाखवतात काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख, तुम्हाला वेड लागलं आहे का? काव्याने पार्थला मारलेलं असताना काव्या इथे पार्थचा गाल चोळते, सॉरी म्हणते, पण पुन्हा म्हणते, मी सॉरी म्हणणार नाही. काव्या म्हणते, माझा विश्वासच बसत नाही, तुम्ही असं काही कराल. असं कुणी करतं का? स्वतःच्या रक्ताने कुणी असं चित्र रंगवतं का? बिचारा पार्थ.
काव्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण काव्या काही त्याचं ऐकत नाही. ही आपली फिसकरलेली मांजर कधी कोणाचं बोलणं ऐकून घेते का? ती स्वतःच बोलणं चालू ठेवते. काव्या खरं तर खूप दुखावलेली असते. मी पण माझं बोट कापून घेते, मग बघते तुम्हाला कसं वाटतं. आणि ती ब्लेड शोधते. तेथे ब्लेड घेऊन बोट कापणार तर पार्थ म्हणतो, तुम्ही असं काही करू शकत नाही. काव्या म्हणते, मी पण माझं बोट कापून घेते, रक्त काढते आणि तुम्हाला पत्र लिहिते, स्वतःला दुखापत करून. मग आवडेल ना तुम्हाला? पार्थ म्हणतो, तुम्ही असं काही करणार नाही, मला ते सहन होणार नाही. काव्या म्हणते, मग मी कसं सहन करू पार्थ? पार्थ तिला काही बोलणार असतो, पण काव्यासारखी पार्थला गप्प बसा म्हणत असते. काव्या म्हणते, हो, तुम्हाला थोडं ओरखडलं ना तरी मला सहन होत नाही. तुमच्यावर होणारा वार मी झेलला आहे, हे विसरला का तुम्ही? बिचारा पार्थ काव्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण काव्या काही पार्थचं बोलणं ऐकून घेत नाही. काव्या म्हणते, माझा विश्वासच बसत नाही पार्थ, माझं चित्र रंगवण्यासाठी तुमचं रक्त काढलं. पार्थ काव्याची माफी मागतो आणि म्हणतो, पुन्हा मी असं वेडेपणा कधीच करणार नाही. काव्या रुसून दुसऱ्या रूममध्ये निघून जाते. पार्थ बिचारा तिच्या मागे मागे जातो. पार्थ म्हणतो, काव्या खरंच सॉरी, अहो मला तुमच्यासाठी काहीतरी मोठं करायचं होतं म्हणून मी. काव्या म्हणते, मग काय तुम्ही रक्ताने माझं चित्र काढणार का? आणि हो, तुम्हाला सगळ्यात मोठं असं गिफ्ट वाटलं का हे? काव्या म्हणते, लोक आपल्यावर रील्स तयार करत आहे आणि तुम्ही त्यांच्यापुढे असा आदर्श ठरणार का? काव्या पार्थला काहीच बोलून देत नाही आणि म्हणते, आज एवढा छान दिवस होता आपला, तुम्ही त्याचा बेरंग करून टाकला. काव्या म्हणते, ह्या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. प्लीज एकदा. पार्थ म्हणतो, प्लीज प्लीज एकदा मला माफ करा ना. एका चुकीची माफी तर सगळेच जण देतात. पार्थ म्हणतो, अहो आत्ता कुठे आपण दोघे एकत्र आलो होतो, आता कुठे आपण दोघं एकमेकाला समजून घ्यायला लागलो होतो, आणि पुन्हा असा अबोला जर धरला तर मला खरंच नाही सहन होणार. प्लीज मला माफ करा ना. काव्या काव्या म्हणते, मला नाही बोलायचं तुमच्या संगे आणि तुम्ही अजिबात माझे मागे मागे यायचं नाही. इथे दाखवतात की रम्या त्या दोघांचं भांडण बघून खूप खुश होते. हातात गुलाब घेऊन त्यांच्याकडे बघत राहते. बघा हा प्रेक्षकांना आता काय होणार ना, काव्या आणि पार्थमुळे जीवा आणि नंदिनी मिलन कॉफीमध्ये भेटतात आणि त्यातल्या लोकांमुळे यांच्यातले भांडण मिटणार असते. मिलन कॅफेमध्ये सगळेच जण फक्कड चहा पिणार असतात. जेव्हा म्हणत असतो, पण चहा पिताने मोठ्याने आवाज करून प्यायचा, कारण ज्याचे मन साफ असते ना ते आवाज करतच चहा पितात. इथे सगळेजण हसतात की आणि सगळेजण म्हणतात की आमच्या पार्टनरसोबत काय पितो ते. नंदिनी म्हणते, ठीक आहे, तुम्ही चहा प्या, कॉफी प्या किंवा माझा पण प्या, पण तुम्ही एकमेकांची तहान नक्की व्हा. जेव्हा म्हणतो, हां, एकदम बरोबर, आणि समोरच्याबद्दल सतत अप्रूप वाटत राहिलं पाहिजे. इथे सगळ्यांना प्रश्न पडतो की अप्रूप म्हणजे काय? जेव्हा म्हणतो, एकमेकांबद्दल ओढ. जेव्हा म्हणत असतो की तुम्हाला आमच्या 19च्या मुलांच्या किती टिप्स उपयोगात येतील हे माहीत नाही, पण आमच्या प्रेमाची पद्धत कधीच कंटाळवाणी होणार नाही. त्यातला एक जण म्हणतो, असं कसं? तर नंदिनी म्हणते की जसं मी आणि जीवा अजूनही एकमेकांसाठी कविता करतो. जीवा म्हणतो, आणि आम्हाला कविता लिहिण्यासाठी शब्द अपुरे पडले तर आम्ही एकमेकांसाठी जेवणसुद्धा बनवतो. नंदिनी म्हणते, मी जर कधी पडले तर ते मला सावरतात आणि ते इतके घाबरतात की पसारा पण आवरून ठेवतात. सगळे हसतात आणि जीवा म्हणतो, हा एवढा सगळं जरी असलं तरी मी कधी हिच्या डोक्यावर मिरे वाटत नाही, पण ही माझ्या डोक्याला मस्त तेलाने चंपी करून देते. नंदिनी म्हणते, यांनी मला मकर संक्रांतीला तिळगुळ बनवायला शिकवले. आणि जीवा म्हणतो, हिने मला शिट्टी कशी वाजवायची ते शिकवलं. नंदिनी म्हणते, आम्ही नेहमीच भरपूर माती खातो, पण वडापाव पण आवडीने खातो, आणि कधी जर नात्यात दुरावा आला तर मी 5 गजऱ्यांचे 100 रुपये पण देतो, आणि आमच्या आतला दुरावा संपवण्यासाठी आम्ही एकमेकांना आमच्या घड्याळातून इशारा पण देतो. प्रेक्षकांनो, जीवा आणि नंदिनी येथे भरभरून बोलत असतात. जीवा सगळ्यांना म्हणत असतो, सॉरी हा, आम्ही खूपच वाहवत गेलो. नंदिनी म्हणते, नको होतं का वाहवत जायला? जीवा म्हणतो, मला तर खूप आवडतं प्रवाहात वाहवत जायला, पण कधीकधी अविश्वासामुळे प्रवाह थांबतो. नंदिनी म्हणते, जर ठरवलं ना, समजूतदारपणा घेतला ना, तर अविश्वास दूरही करता येतो. जेव्हा म्हणतो, हो नक्कीच करता येतो की, पण दोघात तिसरा येतो. प्रेक्षकांनो, प्रेमात नेहमी मुलीचा बाप हा विलन ठरतो. जेव्हाला हेच म्हणायचं असतं की आपल्या दोघांमध्ये तिसरा म्हणजे नेहमी मुलीचा बाप येतो. नंदिनी जेव्हाला विश्वास देत असते की आता तसं नाही होणार, कारण मी आता देशमुख झाली आहे, मोहिते नाही राहिले. जेव्हा म्हणतो, तू फक्त देशमुख आहे का माझं नाव लावणार आहे? नंदिनी जेव्हा देशमुख
प्रेक्षकांनो, ठरल्याप्रमाणे आता कुठे सगळ्यांना आशा निर्माण झाली होती की जीवा आणि नंदिनी एकत्र येणार. तेवढ्यात नंदिनीचे बाबा तेथे येतात आणि त्या दोघांना एकत्र बघून ओरडतात. दुसरीकडे दाखवतात की काव्या राग करून रूममध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. पार्थ बिचारा काव्याला म्हणत असतो, काव्या ऐका माझं, दरवाजा उघडा. काव्या म्हणते, मी तर दरवाजा उघडणारच नाही, तुम्ही खूप दुखवलं आहे मला, मी काही बोलणार नाही तुमच्याबरोबर. पार्थ म्हणतो, मला तुम्हाला काहीतरी मोठं गिफ्ट द्यायचं होतं, त्याच विचारांमध्ये होतो मी, त्यातूनच हे सगळं घडलं. नेहमीप्रमाणे दुधात मिठाचा खडा टाकायला रम्या तेथे येते. रम्या म्हणते, पार्थ अरे काय झालं, तुम्ही अशी भांडत का आहे? तुमचा आवाज माझ्या रूमपर्यंत येत आहे, हे सगळं व्यवस्थित आहे ना? तुमचं तर काही खरं नाही, आजच्या दिवशी पण भांडलात का तुम्ही? प्रेक्षकांनो, येथे रम्या नाटक करत असते. रम्या म्हणते, पार्थ तूच काहीतरी घोळ घातलेला दिसतोय, थांब, काव्या तुझं नाही ऐकणार, मीच तिला बोलवते. रम्या काव्याला म्हणते, जाऊ दे, तो असाच आहे स्टुपिड, तू कर त्याला माफ. खरं तर प्रेक्षकांना काव्याला येथे खूप राग येतो की रम्याचं काय काम आहे आमच्या दोघांमध्ये. रम्या काव्याला म्हणत असते, अगं माझ्याकडं कोण आहे बघ ना, ना बॉयफ्रेंड आहे ना नवरा, एक मित्र होता तोही तू घेतला, आता तू माझा मित्र घेतला आहे तर छान राहा की त्याच्याबरोबर, अशी लहान मुलासारखे का वागत आहे? पार्थ रम्याला म्हणत असतो, तू ना आमच्या दोघांमध्ये पडू नको. रम्या म्हणते, अरे असं कसं म्हणतो तू? पण एक सांगते, काय असा घोळ घातला आहे तू मला? रम्या पार्थला म्हणते, तू मला म्हणाला होता ना की तू तिला रेस्टॉरंटमध्ये डिनरला घेऊन जाणार आहेस, तू काय बुकिंग कॅन्सल केलंस का? काव्या हे ऐकत असते आणि म्हणते, हे देशमुख ना? काव्या दरवाजा उघडून बाहेर येते आणि म्हणते, देशमुख तुम्ही मला कुठे घेऊन जाणार हे सगळं जगाला ओरडून सांगितलेलं दिसतंय. पार्थ काव्याला समजायला जातो पण काव्या काही ऐकून घेत नाही. रम्या फक्त चान्स शोधत असते. ती म्हणते, पार्थ थांब, मी समजवते काव्याला. पार्थ येथे रम्यामुळे खूप इरिटेट होतो. तो तिला ओढून नेतो आणि म्हणतो, रम्या तुला मी सांगितले ना, तू आमच्या दोघांमध्ये काहीच बोलू नको, आमची अशाने आणखीन भांडणं वाढतील. रम्या पार्थच्या बोटांकडे बघते आणि म्हणते, अरे पार्थ हे काय झालं तुझ्या बोटाला? आणि रम्या अशी काळजी दाखवते की अरे तुझं बोट किती कापलं आहे. पार्थ म्हणतो, अगं काही नाही, थोडंसं आहे. रम्या म्हणते, थोडंसं? आणि फक्त तू बँडेज लावलं का? चल मी तुला औषध लावून देते. हे ऐकून काव्या बाहेर येते आणि म्हणते, हा दे तू औषध लावून. प्रेक्षकांनो, इथे आजचा भाग संपतो. आपण उद्याच्या भागात बघणार आहोत की काव्या म्हणत असते, तुम्ही हे काय केलं ना आहे ना आज, जोपर्यंत मी हे विसरत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला माफ करणार नाही, तुमच्याबरोबर बोलणारही नाही. खड्ड्यात गेला आजचा व्हॅलेंटाईन डे. आणि दुसरीकडे दाखवतात धनंजय नंदिनीचा हात धरून तिला घेऊन जात असतो. नंदिनी म्हणत असते, बाबा माझा हात सोडा. धनंजय नंदिनीचं काही ऐकत नाही. धनंजय म्हणत असतो, मी तुझा हात चुकीच्या माणसाच्या हातात जाऊ देणार नाही. धनंजय नंदिनीला ओढत घेऊन जातो. प्रेक्षकांनो, उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे उद्या येणाऱ्या व्हिडिओचा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मराठी मालिका एन्जॉय करा. धन्यवाद.